नमस्कार मंडळी. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की मस्त चमचमीत, कुरकुरीत असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं आणि त्यात चायनीज पदार्थ असेल तर मज्जाच वेगळी. तर असाच काही आजचा पदार्थ आहे. तर त्यासाठीच एक छोटासा कोबी घेतला. तो स्वच्छ करून त्याचे 2 काप करून छोटे-छोटे तुकडे करून घेतले. तर हा कोबी तुम्ही किसून घेऊ शकता. इथे मी चॉपर घेतला आहे. चॉपरच्या मदतीने हा एकदम बारीक असा करून घ्यायचा. तर तयार होणाऱ्या पदार्थामध्ये कोबी हा मेन असा आपला इन्ग्रेडियंट आहे. तर या पद्धतीचं चॉपर हे प्रत्येकाच्या घरी असतं. तर ह्याच चॉपरच्या मदतीने आपण कोबी हा छान बारीक किसून घेतला आहे. तर बघा अशा चॉपरच्या मदतीने किंवा व्हेज कटरच्या मदतीने एकतर भाज्या छान बारीक होतात आणि वेळही वाचतो. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व कोबी बारीक करून घेतला आणि हा बारीक केलेला कोबी एका मोठ्या भांड्यात काढून घेतला. आता ह्याच चॉपरच्या मदतीने इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा देखील बारीक करून घेतला आणि एक मध्यम आकाराचं गाजर देखील बारीक करून घेतलं. त्याचसोबतच एक मध्यम आकाराची शिमला देखील बारीक करून घेतली आहे बघा. तर यासाठी आपण एक मोठा कोबी, एक मोठा कांदा, एक मध्यम आकाराचं गाजर आणि मध्यम आकाराची शिमला बारीक चिरून घेतली. तर सर्व एकाच बाउलमध्ये काढून यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सर्व चांगलं हाताने मिक्स करून घेतलं. तर बघा इथे आपण ना व्हेज मंचुरियन तयार करतोय. तर सर्व भाज्या चांगल्या मी हातानेच मिक्स करून घेतल्या. तर आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची. साधारण 1 चमचा इतकं अद्रक लसूण मी चांगलं मिक्सरला फिरून घेतलं होतं. आता त्यासोबतच इथे आपण काही सॉसेस घालतो. तर 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा टोमॅटो केचप. त्यासोबतच इथे आपण 1 चमचा डार्क व्हिनेगर आणि चिली व्हिनेगर घालतोय, ते सुद्धा 1 चमचा. म्हणजे प्रत्येकी 1 चमचा आपण सर्व सॉसेस ॲड केले. असे सॉसेस जेव्हा आपण यामध्ये ॲड करतो ना, तेव्हा मंचुरियनची चव ही अप्रतिम अशी लागते. त्यामुळे सॉसेस नक्की ॲड करायचे. सोबतच यामध्ये मी पाव चमचा इतकी काळी मिरी पावडर घातली. आता तयार मिश्रणाला बाइंडिंग यावी याकरिता यामध्ये मी अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड केलं. आता यामध्ये जे आपण व्हेजिटेबल्स घेतलेले आहे त्याचं कसं प्रमाण आहे त्यानुसार मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर हे कमी अधिक होऊ शकतं. सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि सर्व चांगलं हाताने मिक्स करून घेतलं. आता यामध्ये हे मिश्रण मळत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जसं आपण हे मिश्रण हाताने एकजीव करत जातो बघा, तेव्हा कोबी आणि कांद्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच व्यवस्थित हे मिश्रण मळलं जातं. बघा याचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि आता तयार मिश्रणाचे ना अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीने गोळे तयार करून मी एका प्लेटमध्ये ठेवते. तर बघा गाड्यावर जसे मंचुरियन मिळतात ना, सेम त्याच पद्धतीचे मंचुरियन आपण इथे तयार करतोय. तर बनवायला अगदी सोपे आहे. सुरुवातीपासून जर सांगितलेली प्रोसेस फॉलो केली ना, तर घरच्या घरी एकदम टेस्टी असे हे व्हेज मंचुरियन तयार होतात. तर बघा तयार मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही, व्यवस्थित याचे गोळे तयार होतात. तर ह्याच पद्धतीने असे गोळे तयार करून घ्यायचे. तर आपले इथे सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून झाले. असे गोळे तयार करून ठेवले ना, मग ते तळायला देखील सोपे जातात किंवा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये हे फ्राय केले तरी देखील चालेल. पण मला असं सोपं वाटतं म्हणून मी अगोदरच सर्व मिश्रणाचे गोळे हे तयार करून ठेवते. आता तयार केलेले गोळे हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी तेल मी अगोदरच गरम करण्यास ठेवलं होतं. एकदा की तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर तयार मंचुरियनचे सर्व बॉल्स हे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. यांचा असा बघा गोल्डन ब्राऊन रंग झाला की ते तेलातून काढून घ्यायचे. मस्त क्रिस्पी असे तळले गेलेत बघा. तर आता हे तेल निथळून एका चाळणीमध्ये काढून घेऊ. तर 2 स्टेपमध्ये आपण हे तळून घेतोय. पहिली स्टेप आपण छान ही कुरकुरीत अशी तळून घेतली. आता ही सारख्याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेऊ. तर किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेत बघा, आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल. तर राहिलेले सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेतले बघा. इथे ना गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे. तर तळलेले बॉल्स सर्व आपण चाळणीत काढून घेतले. तर हे क्रिस्पी कुरकुरीत असे मंचुरियन बॉल्स तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, परंतु आपण सॉसमध्ये हे सॉटे करणार आहोत.
तर बघा हे आतपर्यंत ना छान शिजले आहे. असेच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर बाहेर जसे व्हेज मंचुरियन मिळतात ना, तसेच हॉटेल स्टाईल बनविण्यासाठी ना पहा, तर कढईमध्ये मी थोडंच तेल ठेवलं, ज्यामध्ये आपण हे मंचुरियन बॉल्स तळले होते ना, तेच ते हे तेल आहे, परंतु थोडंच तेल घ्यायचं. आणि आता त्या तेलामध्ये ना चॉप केलेला लसूण घातला, चॉप केलेलं अद्रक, म्हणजे अद्रक लसणाचे ना मी अगदी बारीक असे तुकडे करून घेतले. एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली. तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा आणि शिमला, त्याचे बघा असे स्लाइसेस करून घेतले, म्हणजे चौकोनी तुकडे करून घेतले. ते तेलामध्ये ना मोठ्या आचेवरच अगदी थोडेसे फ्राय करून घ्यायचे. यांचा कच्चेपणा नाहीसा होईल इतपत आपल्याला हे एकदम नरम करून घ्यायचं नाही. आणि लगेच यामध्येच प्रत्येकी 1 चमचा सोया सॉस, विनेगर, 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा टोमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस असे सर्व सॉसेस घालून ना चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला जी ग्रेव्ही तयार करायची आहे ना, त्यासाठी काय करायचं, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर घ्या किंवा 1 चमचा मैदा घेतला तरी देखील चालेल. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना, साधारणपणे पाववाटी पाणी घातलं, चमच्याने चांगलं मिक्स करून ना ही स्लरी यामध्ये घालायची आहे. तर इथे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतली. ती संपूर्ण स्लरी यामध्ये ॲड करायची, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी त्यानुसार यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घाला. इथे मी मंचुरियन बॉल्सला छान कोट होईल इतपत ही ग्रेव्ही तयार करून घेतली. तर बघा कॉर्नफ्लॉवरमुळे ना छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही छान दाटसर झाली ना, एकदा उकळ यायला लागली की अगदी थोडंसं मीठ घालायचं. तर चिमूटभर मीठ घातलं, कारण सॉसेसमध्ये मिठाचं प्रमाण असतंच. आणि लगेच अशी उकळ यायला लागली की लगेच यामध्ये ना सर्व तळलेले मंचुरियन्स बॉल्स घालायचे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना, ती बारीक चिरून घाला. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त कोथिंबीरच ॲड केली. सर्व चांगलं खालीवर करून मिक्स करून घेतलं. तर बघा या ठिकाणी घरच्या घरी व्हेज मंचुरियन तयार झाले आहेत. घरात जर कोबी असेल ना, तुम्ही आजच हे कोबी मंचुरियन तयार करायला घ्या. झटपट असे बनतात. बाहेरील अस्वच्छ तेलातील खाण्यापेक्षा घरच्या घरी व्हेज मंचुरियन एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी बनविले ना, तरी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे बनतील. चवीला भन्नाट असे लागतात. एकदा जर घरी बनवले ना, तर तुम्ही बाहेरचे कधीच खाणार नाही. इतके टेस्टी आणि क्रिस्पी होतात. तर ट्राय करून बघा. रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा.